नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी नागरिकांची कसरत पाहायला मिळाली। इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मध्यरात्री तुफान गर्दी पाहायला मिळाली। पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये मात्र संताप व्यक्त करण्यात येतोय। अगदी राज्यभरातली आपण परिस्थिती पाहतोय, त्यातच हे नंदुरबारमधलं चित्र आहे। लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आलाय। पेट्रोल पंपावर मध्यरात्री या संदर्भातली तुफान गर्दी पाहायला मिळाली। बातमी जळगावमधून। जळगावात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्यात। रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। डिझेल मिळण्यासाठी वाहनधारकांची कसरत पाहायला मिळते। पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचं वाटप सुरू आहे। थेट पोलीस बंदोबस्तामध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचं वाटप करावं लागतं, अशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे। रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचा प्रकार हा पाहायला मिळतोय। जळगावमधली आपण हे दृश्य पाहतोय। डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना कसरत करावी लागते, हा त्रास सहन करावा लागतोय। आणि थेट आश्चर्यकारक बाब म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल आणि डिझेलचं वाटप करावं लागतंय, कारण काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी कसरत चालू होती, वाद झालाय, हाणामारी सुद्धा झाल्याचे अनेक प्रकार मराठवाड्यात सुद्धा काल परवा हा प्रकार घडला होता। आणि जळगावमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। सांगलीत इंधन दरवाढीचा भाजीपाल्याला फटका बसलाय। महागाईमुळे बाजारपेठेत मंदीचं सावट आलंय। पावसाळ्यापूर्वीच भाजीपाल्याचे भाव कडाडले। भाजीपाल्याच्या दरात 20 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली। सांगलीत गेल्या काही दिवसात झालेल्या सातत्यपूर्ण इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होऊ लागला। डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च गगनाला भिडलाय। पर्यायाने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक महागली आहे। सद्यस्थितीतील भाजीपाल्याच्या दरात सरासरी 1 रुपयापासून ते 20 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसते। पावसामुळे नुकसान बागांचं, ऊसाची पानं फाटली, ती ऊसाचं बी नुकसान आहेच की। बागांचं आहे, ऊसांचं आहे। बागांचं अतिशय नुकसान झाले गारपिटीमुळे। भाजीपाला भरपूर झाला तर वाढायची शक्यता कमीच आहे। बातमी नाशिकमधून। नाशिकमधील म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। हे घोटाळा प्रकरण अधिक मोठे असल्याचा एसआयटीचा अंदाज आहे। चौकशीसाठी एसआयटीने आणखी मुदतवाढ मागितल्याची माहिती सुद्धा आता विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळते। आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मागितली आहे। आतापर्यंत 48 प्रकरणात गुन्हे दाखल आहेत। तपासात तब्बल 150 प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय सुद्धा आहे। भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचाही वापर केल्याचा यामध्ये आता संशय व्यक्त करण्यात येतो। 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरातला आज पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे। गोंदूबाबा अशोक खरातला 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने आता मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे। कोर्टाने खरातला अटक करण्याची आणि अधिक चौकशीसाठी ईडीला त्याची कोठडी मिळण्याची परवानगी दिली आहे। आज अखेर पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यामुळे आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बोंदूर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।